आम्ही तुम्हाला दीक्षा मूवीवरची खबर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आज 24 मार्च 2026 आणि दीक्षाभूमीवरती भरपूर सारे लोक आलेले आहेत सम्राट अशोकाची जयंती मनवण्यासाठी। जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया। सगळ्यात पहिले घेऊ त्यांचा परिचय। मी दिलीप गजबिये सोमल्लवाडा नागपूरवरून आलो आहे आणि आज इथे यायचं म्हणजे असं की आज ह्या वर्षीपासून सम्राट अशोक जयंती पूर्ण देशामध्ये कोणी करत नाही, पण इथून चालू झाली तर याच्या येणाऱ्या काळामध्ये हा जल्लोष असा राहील की पूर्ण इंडिया म्हणा की पूर्ण देश बघत राहील। आणि कारण की इतके मोठे सम्राट अशोक महान त्यांनी 84,000 स्तूप बांधले। 84,000 स्तूपच का बांधले याच्या पण काही संवर्धन व्हायला पाहिजे। तर तथागत गौतम बुद्धांनी 84,000 त्यांनी 84,000 त्याला काय म्हणतात उपदेश दिले आणि ते सम्राट अशोकांनी ते वाचण्यात आले, त्यांना पाहिलं आणि त्यांनी त्याच्यावरनं 84,000 स्तूप ऑल इंडियामध्ये आणि जम्बोद्वीप जे पूर्ण आपला जो होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी 84,000 स्तूप बांधले। आणि आज तुम्ही जिकडे पण तिकडे जिथे पण कुठेही खोदाल कुठे पण त्यात की तुम्ही तिरुपती बालाजी म्हणा की किंवा आता जे राम मंदिर यांनी जे बनवलं तिथे जेव्हा ते करोनाच्या काळामध्ये जेव्हा त्यांनी खोदलं तिथे जे निघाले बुद्धाच्या मूर्त्या खंडित निघाल्या त्या त्यांनी लपवल्या। याच्यासाठी लपवल्या की समाजाला माहित नाही पडलं पाहिजे की इथे पण गौतम बुद्धाचं पूर्ण हे आहे म्हणून। आणि त्यांनी असे जेवढे काही मंदिरामध्ये जेवढे काही अतिक्रमण केले आहे ते सर्व गौतम बुद्धाचेच आहे हे अख्ख्या दुनियाला माहित आहे। तरी पण हे जे मनुवादी लोक आहेत ते आपलं वर्चस्व कायम करासाठी आणि गौतम बुद्धाचा जो धम्म जो आहे शांतीचा उपदेश देण्यासाठी हे सगळ्यांना म्हणजे ते दाबण्याचा प्रयत्न करत आहे। त्या जमान्यामध्ये पण केलं आणि आता पण करून राहिले। तर मी एवढंच हे करतो की आपल्या समाजाच्या लोकांनी जागृत व्हायला पाहिजे आणि आपल्या समाजाच्या लोकांनी काहीतरी म्हणजे शिक्षण घ्यायला पाहिजे। किंवा महत्वाचा एक प्रश्न आहे की सम्राट अशोकाचा भारत असं जग जाणते आणि सम्राट अशोकाची भूमी किंवा बुद्धाची भूमी म्हणून भारत मानला जाते, परंतु देशामध्ये भारत देशामध्ये सम्राट अशोकाची जयंती शासनामार्फत बनवल्या जात नाही। याबद्दल तुमचं काय मत आहे? शासनामार्फत होत नाही याचं मुख्य कारण हेच आहे की हे मनुवादी लोक समजा की सम्राट अशोक हे अगर यांनी वरती काढण्याचा प्रयत्न केला तर यांचे जो बाकीचे जो आहेत ते खाली होऊन जातील। त्याच्यामुळे यांनी ते होऊच नाही दिलं आणि आपल्या भारतामध्ये यांची जयंती होऊच नाही दिली। जर सम्राट अशोकाची जयंती झाली तर काय होऊ शकते असं तुमचं मत आहे? होऊच नाही दिली असं तुमचं म्हणणं आहे, तर झाली तर काय होईल? काय होईल? पुष्कळ काय होईल। जे लोक जसे जागृत नाही आहेत ते जागृत होऊन जातील। त्यांनी जसं बुद्धाचा मार्ग का घेतला एवढी लढाई लढून कलिंग जेव्हा लढाई लढल्यानंतर त्यांनी हे काय केलं तर त्यांना पण मनावर जो परिणाम झाला ते शांतीचा उपदेश करण्यासाठी तर ते उपदेश लोकांच्या डोक्यामध्ये जातील आणि हा भारत जो आहे अखंड होता आणि अखंड होईल आणि एक काही दिवशी पूर्ण बुद्धमय होईल असं माझं मत आहे। दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक मंदिरात तुम्ही पाहिलं असेल जी व्यवस्था आहे ती सुशोभीकरण आहे ते दीक्षाभूमीमध्ये दिसत नाही आहे। इथे आल्यानंतर भकास वाटते, याबद्दल तुमचं काय मत आहे? भकास म्हणजे मी आधी सांगितलं की हे जे मनुवादी लोक आहेत हे मनुवादी लोकांना वाटते की हे यांचे जो आहे गौतम बुद्धांचं हे त्या जमान्यापासून आणि आता पण यांचा विकास होऊ द्यायचा नाही आहे। हे जो दाबून ठेवला यांना दाबूनच राहायचं आहे म्हणून त्यासाठी त्या दीक्षाभूमीला 400-500 काय कोटी रुपये समजा झाले आहेत। जेव्हा पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते 2.5 वर्ष करता त्यावेळेस पासून त्यांनी हे इथे सँक्शन झाले आहे, पण ते अजून कुठे कोणत्या कामामध्ये? हे इथे जो गड्डे जो गेले होते या गड्डे आम्ही स्वतः बुजवायला आलो होतो। जे पार्किंगचे जे गड्डे झाले होते किंवा शोभीकरण करण्यासाठी गड्डे कशाला पाहिजे होते ते आम्ही स्वतः बुजवले। स्वतः हे माझ्या मुलांनी माझ्या पत्नींनी आणि जे काही कार्यकर्ते होते त्यांनी स्वतः इथे गड्डे बुजवले। तर यांचं असंच आहे की हा जो समाज आहे दीक्षाभूमी समिती काय करतं मग इथे? दीक्षाभूमी समिती काय करतात तर त्यांच्या लेवलवर ते काय करतात त्यांना करायला पाहिजे समाजासाठी, कारण की त्यांना आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे।
काय आता काही तर असं आहे की बाबा ते पण काही भेटले असेल. तर मित्रांनो, हे गजबीय फॅमिली दीक्षाभूमीवर सम्राट अशोकाची जयंती मनवासाठी आलेले आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की दीक्षाभूमीवरून हा संदेश गेला पाहिजे की सम्राट अशोकाची जयंती पुऱ्या भारतभर आणि सरकारद्वारा मनवल्या गेली पाहिजे, याची सुट्टी सुद्धा जाहीर झाली पाहिजे, असं यांचं मत आहे. दीक्षाभूमीचं सुशोभीकरण झालं पाहिजे, गार्डन लागले पाहिजे, सुशोभीकरण झालं पाहिजे, गड्डे पुन्हाहून झाले नाही पाहिजे, गड्डे यांनी बुजवले होते, गड्डे जेव्हा खोदले होते, असं बी यांचं मत आहे. याबद्दल तुमच्या विचारात काय आहे, व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते, कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम. जय भीम.